ती साथ मिळाली, परंतु क्रिकेट आमच्या रक्तात आहे म्हणून ते त्यांचं मन लागत नाही घरी बसून मॅच पाहण्यात, म्हणून आज ते स्वतः सुनील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. चला दोन बॅटर जरा घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. मुन्ना को क्या भरोसे हो गया, मुन्ना को बोले ना पैसे को पैसा दे देगी, मुन्ना तो आएगा इसके ऊपर लगाएगा बंद उसको वहाँ से लगाएगा, कितने जाल लगा दे तब जाल लगा, इतने बड़े बड़े जाल वो भी दे कंटिन्यू पानी चाहिए. सामन्याला सुरुवात 5 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले. महमूद एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो, तर एका साईडला आपण पाहू शकाल संजय. या सुनीलजी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. लवकरात लवकर ते रिकव्हर होतील आणि पुन्हा एकदा मैदान जॉईन करतील अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. क्रिकेटवरचा अफाट प्रेम त्यांचं राहिलंय त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सामन्याला सुरुवात परेश गोलंदाजी मार्कवर एक वेगवान मारा करण्यासाठी जो ओळखला जातो. एका साईडला जागडे पाटील वॉरियर्स, महमूद यावेळेला आपण पाहतायत स्ट्राईक एंडकडे आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे पाठीशी आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला 100% द्यावे लागतील. जसं परेशने जी गोलंदाजी केली ती वाखाणीजोगी आणि कौतुकास्पद होती. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेला परेश. परेशचं एक वैशिष्ट्य आहे, खासियत राहिले, खुबी राहिले की फलंदाज कोणताही असो प्रतिस्पर्धी संघाचा, मात्र मी माझं यावेळेला नॅचरल गोलंदाजी करेन, न भयभीत होताना चांगली गोलंदाजी, आणि ती सुद्धा ओपनिंग बॉलर म्हणून ज्याची ओळख गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. स्लिम अँड स्वीट, फिट अँड फाईन परेश. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अहमद बाईक यावेळेला आपण पाहतायत विकेट किपरची भूमिका निभावत असताना ग्रेट विकेट किपर. यावेळेला मोठा प्रहार तर येतोय महमूदच्या बॅट मधून, परंतु इथे उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि इथे जर आपण पाहिलं तर यावेळेला मात्र एक वेगळंच ट्विस्ट पाहायला मिळालं. सरळ चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. लवेश यांना असं वाटलं की हा चेंडू मात्र यावेळेला खूपच उंचीवर गेलाय, कदाचित त्या झाडाला चेंडू आलेल, ते पुढे आले. परंतु इथे जर आपण पाहिलं तर लवेश ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि तो षटकारा परावर्तित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर महमूदच्या बॅट मधून ओपनिंग षटकार, ओपनिंग धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. ओपन करतोय संघाची धावसंख्या 6. अप्रतिम गुड डिलिव्हरी, आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहताय. सुपर बॉलिंग. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, इम्प्रोव्हायझेशन कसं करावं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी जरूर दर्शवून दिलं गेलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचते. ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातो ऑन द राईट. अशोक मात्र पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सामना 5 षटकांचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र दानवीन एकविरा स्पोर्ट्स बस 11 या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि त्यामधून जो जिंकेल तो गोकुळ 11 फायनल मॅच खेळेल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 6 बॉलचा व्यवस्थितरित्या खेळ संपन्न झाला. 6 बॉलमध्ये परेशने एक षटकार आला, परंतु तदनंतर त्याने केलेला कमबॅक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी काय आहे तर एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकलेला नाहीये. ही खूप महत्वाची उपलब्धी असते. सोनू मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरे षटक हाताळण्यासाठी महमूद आतापर्यंत 5 बॉल ज्यांनी खेळलेत आणि 5 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 7 धावा आले. तर इथून रणनीती काय असेल, स्ट्रॅटेजी काय आखली जाईल याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचलेली फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक दुसरा सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. महमूद या खेळाडूकडे भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला खेळाडू, परंतु आता खरी कसोटी इथे असणार आहे. या षटकामध्ये, या 4 षटकांमध्ये महमूद कितपर्यंत मजल मारेल. खाली राहिला होता, खूप चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. अचूक पद्धतीने सोनूने मात्र यावेळेला सुरळीतपणे हाताळला आणि सरळ चेंडू अहमद यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. आतापर्यंत विचार केला तर 5 डॉट आले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, परंतु इथे चुकी केली. भरपूर यावेळेला हाय चेंडू निघून गेला होता, जजमेंट चुकलं, परिपूर्ण आहे, कोऑर्डिनेशन व्यवस्थित नव्हतं आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला 2 धावांचं पाहायला मिळालं. 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता षटक क्रमांक आपण पाहताय दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 9. ऑन साईडला पुलच्या फटक्यात अप्रतिम फटका, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 15 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय, 15 धावा. चांगला फटका होता. महमूद यावेळेला त्यांनी ओळखलं होतं, परफेक्ट रीड केलं होतं की गुडलाईन स्पॉट वरून चेंडू अचानक उसळी घेईल आणि अशा वेळेला शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळेल त्याकरता तत्पर राहिले होते. अगोदर पोझिशन मध्ये आले होते आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. संघाची धावसंख्या 15 3 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला जरूर खेळले गेले तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील का हा प्रश्नचिन्ह. आणि यस, पंचांनी मात्र यावेळेला दर्शवलं. रुपेश कोळी त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. थर्ड अंपायर यावेळेला रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. ऑनफिल्ड जो पंचांचा निर्णय असेल तो मात्र तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल, कारण एकच कॅमेरा आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी नाहीये. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. आहे हुशार. मोठा लागा इथे कुठचे मोटा उधर अंपायर के पास है, उधर रेल भी रखी ली इसको. अंपायर के पास है उधर. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. इथून जर आपण पाहिला तर हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. रुपेश मिस्त्री त्या ठिकाणी सर आपल्याला पाहायला मिळतात, पंचांच्या भूमिकेत आहेत. ऍक्युरेट आणि ऍक्युरेसी आतापर्यंत पंचांची भूमिका तिन्ही पंचांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम कॉर्नर चेंडू पाहायला मिळतोय. सोनूने कमबॅक केलंय. व्हॉट अ डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर कसा असावा. 2 षटकांचा अखेरीस खेळ समाप्तीवर झालाय आणि 2 षटकांमध्ये 8.50च्या करंट रन रेटने
प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री 19. हा संघ आपण पाहू शकाल जाऊन पोहोचतोय 17वर. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये, कोणती विकेट जरूर दिलेली नाहीये. हे जमेची बाजू पाहायला मिळते. 2 षटक 17 धावा नाबाद. सेव्हन्टीन रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्त झालाय. हिरवळ अशा मैदानात सुरूची पिच मैदान आपण पाहत आहेत. या अगोदर एक स्पर्धा पार पाडली, लेट झिया खान ट्रॉफी आपण पाहू शकलात. ती सुद्धा 50,000 ची स्पर्धा आपण पाहू शकलात आणि अप्रतिम आयोजन नियोजन. आणि तदनंतर ही 50,000 ची स्पर्धा 11 इयर जर आपण पाहिलं तर 11वं वर्ष या स्पर्धेचं आहे. कैलासवासी पांडुरंग पागधर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण पाहू शकता या स्पर्धेचं आयोजन महेशजी पागधरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरूची पिच या मैदानात सुरूची बॉईज प्रेझेंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17वर जाऊन पोहोचले गेली. गेल्या वर्षात ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून ओळखली गेली होती आणि शरीफ कत्री राजू मिश्रा यांच्या सानिध्यात मात्र आम्हाला समालोचनाची संधी मिळाली. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संजयला माहिती आहे की मेमोची बॅट या वेळेला बोलू लागले आणि अशा वेळेला सेन्सेशनल क्रिकेट खेळायला पाहिजे. दर्शवत असताना सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या 18वर जाऊन पोहोचले गेले. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. अप्रतिम फ्लाईट दिले या बॉलला. परीची हीच मात्र खासियत राहिले, खूबी राहिले. परफेक्ट फलंदाजाला रीड करतो, त्याचा परिपूर्ण अभ्यास करताना पाहायला मिळतो आणि सेन्सेशनल बॉलिंग. क्या बात आहे परेश, सुपर बॉलिंग. यावेळेला मात्र परेशचा हा बॉल आपण पाहत आहेत आणि सरळ चेंडू कॅप मध्ये निघून जाईल. वेट अँड वॉच केलं, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हे परेशला सुद्धा ठाऊक होतं. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड लागला. त्या 3 बॉलचा खेळ झालाय. परेश वंतरला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मेहमूद एका साईडला आपण पाहत आहेत. उजव्या हाताचा एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर, ओपनिंग बॅटर. एक धावतरणीच्या स्वरूपात लवेश पुढे सरसावे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तिसरं षटक हे प्रगती पथावर आहे. 50+, 60+ धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल कडे वाटचाल डेफिनेटली होईल. ऑन साईडला संजयच्या बॅट मधून त्या रडार मध्ये आला, त्या रेंज मध्ये आला आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांनी करता गुड शॉट. आणि या वेळेला षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 29. 29 रन्स. ऍब्सोल्युटली सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. झन्नाटेदार हा षटकार. 6 धावा. मठ का खेल रहा है, ये कांदेवली का खेल रहा है, गोरेगांव. वागते मागे खुर्ची, वागते वागते पेंट होते म्हणून डबल टाकली. जाते हो. अप्रतिम गुड कमबॅक परेश वंतरलाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचतो 29 या धावसंख्येवर 29. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 29 विदाउट लॉस 19 टीम आपल्याला पाहायला मिळते.
अजय सरोज बच्चाचा पहिलाच बॉल अप्रतिम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मजबूर केलं महमूदला खेळण्यासाठी. या बॉलवर खूप चांगला चेंडू होता. अतिशय सुंदर दर्जाचा हा चेंडू आपण पाहू शकतात. फक्त चेंडूला दिशा दिली, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 या धावसंख्येवर 30 रन्स परेश वंतरला. मात्र एक्सपिरियन्स आपला शेअर करत असताना अजय सरोज बच्चा या गोलंदाजासमोर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 रन्स 30 धावा. त्यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला जरूर खेळलं गेलं त्याच क्षेत्रामध्ये. एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 या धावसंख्येवर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. म्हणजे उर्वरित आता 10 बॉल पहिल्या इनिंग मधले राहिले. 10 बॉल मध्ये किती षटकार येतील याकडे प्रत्येकाचं लक्ष वेधित आहे. प्रतिम चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँडचा उपयोग यावेळेला जरूर केला गेला. मिश्रणयुक्त गोलंदाजी तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये करावीच लागते. फलंदाजांपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर डेफिनेटली अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती सातत्याने तुम्हाला करावी लागते आणि ते अजय सरोज बच्चा करत असताना पाहायला मिळतोय. उलटाच बॉल होता, ऑन साइडला खेळलायत आणि सरळ चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 37 रन्स ऑन दी बोर्ड. मोक्याच्या क्षणाला मात्र यावेळेला फुलटॉस बॉल दिला. सोने पे सुहागा अशा पद्धतीने तोफा आहे कबूल किया असंच म्हणायला हरकत नाहीये. षटकार आला आणि संघाची धावसंख्या 37 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार अजय सरोज बच्चा. सरळ बॅटचा जरूर खेळलं गेलाय. लवेश मात्र पुढे सरसावतील. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव अर्जित सुरू केली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 38 रन्स ऑन दी बोर्ड. अप्रतिम ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आराम के साथ 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये 40 धावा 10च्या करंट रन रेटने आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. श्री 19 टीम 40 वर आणि जमेची बाजू अशी आहे की दोन्ही बॅटर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. 40 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. झाले 18 झाले आता. चार्जर ओरिजिनल कुठला आहे मोबाईल? सुनील भाऊ, हो सुनील भाऊ. हर्षिता हर्षिता चाळीस धावा फलकावर. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक प्रथमेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या वेळेला आपण पाहू शकता एकच धावेवर सॅटिस्फाईड अहमद त्या ठिकाणी जरूर चेंडूला कलेक्ट करतायत. सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली. 5 शेवटचे बॉल राहिलेत आणि या 5 बॉल मध्ये 2 ते 3 मोठे फटके येतील का, अर्थातच षटकार येतील का, याकडे लक्ष असणार आहे. इथून मात्र संजय यांचा मोठा
प्रहार जरूर केला गेला आणि लवेश त्या चेंडूवर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. एक्सलंट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सेकंड बॉलवर मिळते पीपीला, यावेळेला जरूर प्रथमेश पाटीलला विकेट. फलंदाज बाद होताना मिस्टर संजय. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का श्री 19 टीमला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संतोष सक्सेना, फिट अँड फाईन. एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्याने फर्स्ट क्लास क्रिकेट सुद्धा आपण अनुभवलं, आणि तोच खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवार आलाय का नाही पाठीमागे गेला कोणाचे देणार होता? हेलो ना तिथे येणार होता. लोग एयरफोन है वो हा? कान में एयरफोन भी है प्रचार कर कोण बॅटर? संतोष रमेश सक्सेना, वन ऑफ द बेस्ट लेजंड ऑफ प्लेअर पाहायला मिळतात. ऑफ साईडला अशोक मात्र पुढे सरसावतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 या धावसंख्येवर वय वर्ष 48 पाहायला मिळतं, आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत खूप चांगली फिटनेस आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघणार होता. यस, वाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचतोय. 43 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 3. शेवटचे 3 बॉल आहेत. 43 वर धावसंख्या श्री 19 या टीमची जाऊन पोहोचली गेले. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावांकरता संघर्षाचा चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 47. कोण बोलवणार होता त्याला? हा? कोण बोलवणार? आलाय का जरा पण लावायचं. कोण कोण? योगेश मागचा शुक्ला शॉट ते अक्षता येणार होता. नाही. काय ना मयूरचा बोलला काय 2400 रुपये टाकले त्याला 2200 मध्ये पण नव्हतं. 2400 टाकले येईल का नाही बघू सर. संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला मात्र थोडासा खाली राहिला होता, आणि यस, स्लोवर वन चेंज. यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर चेंडू पाहू शकलात, आणि अखेरकार आता 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. 47 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. आणि मुग्ध यांनी मात्र चेंडू बरेच खेळले. 2 षटकार आणि 1 चौकार समावेश, परंतु ज्या अपेक्षित धावा आज आल्या नाहीत मेहमूदच्या बॅट मधून. एकदा वर्जित केली जाते. शरीराचा वेध घेतला, ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, लेग बाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 48 आणि 49 रन्स टू विन. 49 धावांचा आव्हान हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते श्री 19 टीमने जागडे पाटील वॉरियर्स या टीमच्या समोर. क्या बोल रहा है जहीर भाई? सर क्या बोल रहे हैं?
सामन्याला सुरुवात होते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला आपण पाहतायत सागर आणि एका साईडला लवेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागर सुद्धा ॲज अ कॅप्टन आहे जागडे पाटील वॉरियर्स या टीमचे. सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार. चला घाई करा जरा प्लीज, वेळ फार दवडला जातोय. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रियान आपल्या गोलंदाजी मार्कवर 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सागर समोर 49 रन्स टू विन अचीव होतील का, त्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल का, स्वतः संतोष सक्सेना त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावत आहे. चेंडू शोधावा लागणार आहे तुम्हाला. गवताशी मैत्री करावी लागेल. एक वर संघ जाऊन पोहोचतोय. ऑफ द मार्क सागरच्या बॅट मधून एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या बिनबाद 1 वर जाऊन पोहोचली गेली. रियान यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 580 एज आणि इथे मात्र चेंडू डॉटच्या स्वरूपात रियानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 49 धावांचं टार्गेट आणि रियानने काही सुरुवात केली अप्रतिम. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच करताना पाहायला मिळतोय आणि त्याचंच कारण थोडंसं डिफिकल्ट होतं. ज्या वेळेला तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करता अशा वेळेला जर आपण पाहिलं तर थोडंसं डिफिकल्ट होतं शफल होऊन खेळण्यासाठी. आणि इथून आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ झालाय. 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर. गोलंदाज रियान पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. लवेश समोर. यावेळेला खूप चांगला फटका तर आहे, परंतु इथे चेंडूने भरपूर उसे घेतले आणि फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. गुड कॅच. संतोष सक्सेनेचं या वेळेला कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने फिल्डरला थोडंसं पाठीमागे घेतलं होतं, ही रणनीती आहे. हा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. बोलस कॅच. फलंदाज बाद होताना थोडासा उशी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि कोणती चुकी त्या ठिकाणी केली नाही फिल्डरने. सुनील आमच्यापर्यंत फिल्डरचं नाव दर्शवतील. दिनेश ऍब्सोल्युटली एक्सलंट कॅच बाय दिनेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 1 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 1 बाद 1. सुजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. 49 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण आणि त्या दबावाला न जुमानता जेव्हा तुम्ही चांगली बॅटिंग करता, बॉलिंग करता, फिल्डिंग करता, विकेट किपिंग करता, त्याच्यातून मात्र एक थोडासा फार कुठेतरी इतिहास रचला जातो. पहिल्या षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज रियान. रियानने सुरुवात केली. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण आतापर्यंत दाखवलंय ते रियानने. चेंज ऑफ पेस. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने. संतोष सक्सेना यांना माहिती होतं अपील करून फायदा नाहीये. रियानने अपील केले होते आणि संतोष सक्सेना यांनी सांगितलं, नाकारलं की कोणती अपील करून या वेळेला फायदा नाहीये. आणि खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस. थोडासा स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. इथून आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 1. 4 बॉलचा खेळ झालाय. रियान पॉवरफुल गोलंदाजी करताना सुपर बॉलिंग. इथून लादून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. स्पाइक बॉलचा इशारा येत असताना आणि 1 बाउन्स रुपेश मैस्त्री सर त्या ठिकाणी देत असताना पाहायला मिळत आहेत. एकदा वेईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली जाते.
षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होतील का? डेफिनेटली 1 रन्स यावेळेला मिळेल. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेले. खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळते ती व्यान या गोलंदाजाच्या माध्यमातून. 49 धावांचं एक टार्गेट सेट केल्यानंतर जशी गोलंदाजी व्हायला हवी तशी गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग. ऑन साईडला खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मजबूर केलं होतं सागर यांना खेळण्यासाठी. ऑन साईडला दिनेश चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा अवघ्या पाहायला मिळाल्या. आता 24 बॉल आणि 45 रनची गरज आहे. 11.25 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावा लागेल. 24 बॉल 45. बॉलर कोण? श्रीकांत आपटेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर एक व्हायरलची व्हिडिओ झाली होती ती आपण पाहिली असेल. काय स्विंग मिळाला होता. हातभर वळण घेणारा चेंडू आणि जणू काही शिनोवांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला त्या बॉलवर. भरपूर चर्चा झाली प्रत्येक ग्रुपवर म्हणा सोशल मीडियावर म्हणा. ते श्रीकांत आपटेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या पाहायला मिळाल्या होत्या त्या व्हिडिओवर. श्री यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर येताना हरीश वर्किनी. धन्यवाद. आज मात्र हाटलक बट क्रिकेट आहे ते जाणतायत. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला आणि सरळ चेंडू निघून जातोय. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त चेंडू टिपला गेला. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. अब्दुल यावेळेला आपण पाहत आहेत. माला या ठिकाणाहून मात्र आपण सुंदर हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं अब्दुल यांच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा गणेश काकड सर सुद्धा मात्र या खेळाडूला इन्व्हाइट करत असतात. अब्दुल या गोलंदाज म्हणून सुद्धा आपण पाहू शकतात एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्यांच्यावर विश्वास नेहमीच ठेवला गेलाय. तर न्यू बॅटर अलंकार पाटील गेल्या मॅचचा हिरो. 32 धावा ज्यांनी कुठल्या होत्या. सुपर बॅटिंग करत असताना 5 बॉलवर 5 धमाके आपल्याला पाहायला मिळाले होते. श्रीला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. श्रीकांत आपटेकर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक जुने जाणते खेळाडू म्हणून श्रीकांत यांच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले. पहिल्याच बॉलवर विकेट. ओव्हरपिच चेंडू होता आणि फटका तर चांगला खेळला होता परंतु तेवढाच मात्र उमेदीने झेल टिपला. आपल्या हाईटचा अब्दुलने मात्र फायदा उचलला. टायमिंग झेल याला म्हणतात. टायमिंग कॅच. कॅच खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 1983 ला कपिलदेव रामलाल निकन सरांनी झेल टिपला. तिथून कॅचला महत्व प्राप्त झालं. त्यानंतर 2007चा वर्ल्ड कप आपल्याकडे आला. आपण पाहू शकलात श्रीसंतने काय झेल टिपला होता. यावेळेला अलंकार आल्या थांबणार नाहीये. इथे मात्र अलंकार पाटील म्हणतोय रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. 6 धावा. काय फटका खेळला. सुपर टायमिंग. संघाची धावसंख्या 10. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 49 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर श्रीकांत आपटेकर स्वतः मात्र या वेळेला आपण पाहू शकतात एक विकेट मिळवल्यानंतर षटकार आला. श्रीकांत आपटेकर यांना पाहिलंय की खेळाडूला घेऊन चालताना कित्येक वर्ष ज्यांनी संघ
बांधणी केले. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा जेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल. फिल्डर तैनात आहेत आणि इथे मात्र चुकी केली की काय. आणि यस डेफिनेटली एका क्षणाला मी म्हणेन ही कॅच सोडली नाही तरी मॅच सोडलेली आहे. दोन घेतला ना. कॅचेस विन द मॅचेस. नुकताच उल्लेख केला होता मी कॅच किती इम्पॉर्टंट असते मैदानाच्या आतमध्ये. जेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतात. स्टिओ आणि हर्षल गिब्स या दोघांची कहाणी तर आपण वाचली असेल. जेव्हा झेल सोडला तेव्हा वर्ल्ड कप सुद्धा सुटला आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला खूप महत्वपूर्ण भूमिका असते ती कॅच. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. ट्राय चांगली केली होती परंतु कॅच ड्रॉप झाला आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. तर अलंकार पाटीलकडे परिपूर्ण सर्वांच्या नजरा असतील. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफूट पंच केला जातोय. सिंगल मेल. अलंकार पाटील एकदा वेगाने घेत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती ओय. शरीफ भाई ने लेके गया ना, देख उधर नीचे जो रखा है लेके साइड शरीफ भाई लेके गया, वो दे दिया बोल उसको, उधर लेके गया, दिया दिया उधर शरीफ ने लेके गया. शरीफ नहीं है ऑन साईडला कॅच सोडलाय तर त्याचा भुगतान सोसावंच लागेल. लॉंगेस्ट हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ने चेंडू कनेक्ट करत असताना सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन द बोर्ड. संतोष सक्सेना बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना संतोष सक्सेना यावेळेला श्रीला सांगतायत 20 रन्स 29 रन्स टू विन. अजूनपर्यंत 29 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा फलकावर. जो संघ जिंकेल तो संघ दानवेन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीम बरोबर 2 हात करेल. 29 रनची गरज आहे. 2 षटकार तर मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅच सोडल्यानंतर मात्र आता थोडस कुठेतरी दबावाखाली हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. रिस्पेक्ट दिलं कारण अलंकार पाटीलला माहिती आहे प्रत्येक बॉल हा तर षटकार काही जाणार नाहीये. 21 धावा 18 बॉल आणि विजयासाठी 28 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. अलंकार पाटील सेन्सेशनल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. कारण माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये हे मात्र दर्शवत असताना आपण पाहू शकलात. अलंकारने हेच केलं आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि इथून 18 बॉल 28 रनची गरज. 18-28 चं समीकरण आहे. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान आपण पाहत आहेत. याच मैदानात अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल. यंगस्टार क्रिकेट क्लब पापडीच्या वतीने अंडर 25 28 रनची गरज आहे. 18 बॉल 28 21 रन्स 21 ना अंडर 25 चा फॉर्मॅट याच मैदानात शुक्रवार पासून रंगेल. एक फॉर्मॅट 24 तारखेला पाहायला मिळेल आणि 25 तारखेला आदिवासी समाज गट आपल्याला पाहायला मिळेल. असे 3 फॉर्मॅट मध्ये यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार क्रिकेट क्लब पापडी गणेशजी काकड त्याचे सूत्रधार आणि संपूर्ण त्यांचा बॉलर कोण. परिवार अर्थातच यंगस्टार क्रिकेट क्लब पापडीचा परिवार. संघाची धावसंख्या 21. आता 18 बॉल आणि 28 रनची गरज आहे. 9.33 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळेल. इथून विकेटच्या शोधामध्ये असणार आहेत गोलंदाज. रियानने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा 1 विकेट मिळवली. या षटकामध्ये श्रीकांत अपटीकर दुसऱ्या बॉलवर षटकार. पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर होप्स वाढले होते श्रीकांत यांचे श्रीचे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु संतोष सक्सेना फिट अँड फाईन. वय वर्ष 48 च्या वर आणि 120 दिवस. आणि जर आपण पाहिलं तर काय फिटनेस बाळगले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे ती 22-22. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय.
अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर संतोष सक्सेनाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. सुजितला हा चेंडू मात्र समजला नाही. यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 22. विजयासाठी 27 रनची गरज. बॉल आहे 16 बॉल आणि 27 रन्स. दिसायला छोट्या वाटतात या धावा, परंतु फार डिफिकल्ट असतं. क्रिकेटच्या मैदानात जाऊन क्रिकेट खेळणं फक्त सांगून बोलून क्रिकेट खेळलं जात नाही. त्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतात. ऑन साईडला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, पूलच्या फटक्यात कन्वर्ट केलं, वेट अँड वॉच केलं. हवेच्या बरोबरीने चेंडू बोलत बोलत निघून गेला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी पागदरी चषक षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. जागडे पाटील वॉरियर्स टीम आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. 15 बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 21 रनची गरज आहे. गुड शॉट, थोडासा ऑफब्रेक चेंडू जरूर होता. वेट अँड वॉच केलं आणि फुटवर्कचा चांगला वापर केला, मनगडाचा वापर केला. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने लॉंग ऑफ कडे बी फॅक्टर मध्ये अब्दुल पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 29. या धावसंख्येवर बॉल आहेत 14 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. 14 बॉल 20 रन. पहिल्या षटकात रियानने खूप चांगली गोलंदाजी केली, अंडरस्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळाली, परंतु अलंकार पाटील आला. अलंकार पाटीलने श्रीवर मात्र 2 षटका ठोठावले आणि त्यानंतर आपण पाहताय की जी रणनीती होती स्ट्रॅटेजी बदलली. अप्रतिम बॅकफुट पंच केला जातोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. हा ना करता करता तिथे थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 13 बॉल आणि 18 रनची गरज आहे. बॉल 18. अप्रतिम चांगला चेंडू होता. रियानला असं वाटलं बॅटची लागावी, परंतु थोडासा खालून निघून गेला चेंडू. कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही बॅट अँड बॉलचा. आता 12 बॉल आणि 18 रन्स विजयासाठी पाहायला मिळतील. अलंकार पाटीलला एक जीवनदान मिळालंय. 12 बॉल 18 रनची गरज आहे. थोडस स्पीडअप करा जरा गेम. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गड्यात 4:45 झालेत. बारा बॉल आणि 18 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतात मिस्टर संजय याला गोलंदाजी मार्कवर बोलवण्यात आलेला आहे. चला घाई करा, जरा स्पीडअप करा थोडस गेम. 12 बॉल 18 रनची गरज. हिरवळीच्या मैदानात सुरूची पिच हे मैदान आपण पाहू शकतायत, कारण या मैदानात खेळण्यासाठी प्रत्येक संघाचं आणि खेळाडूंचं भाग्य लाभतंय. अलीकडच्या काळामध्ये जर आपण मुंबईमध्ये गेलात तर बिलकुल तुम्हाला अशा प्रकारची मैदानं दिसणार नाहीत. हिरवळ असं मैदान कधीच दिसणार नाही, कारण एखाद्या बिल्डरची नजर मात्र त्या भूखंडावर पडते मात्र ते व्यापून टाकलं जातं. ते आपण पाहिलंय. म्हणून खेळाडू तरसतात जेव्हा ग्रामीण भागामध्ये येतात, त्यावेळेला ते आवर्जून मात्र चांगला खेळ दाखवण्यासाठी येत असतात आणि डिसिप्लिन क्रिकेट हे दर्शवलं जातं. 12 बॉल 18. सामना बॅलेन्सिंग आहे. 9च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने आता खेळावं लागेल. संजय सज्ज होतोय सुजित समोर.
त्यावेळेला सरळ बॅटचा दुरुपयोग केला गेला. अब्दुल मात्र पुढे सरसावतील. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. मात्र पैकी थोडीशी स्वर झाली आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ते काय केलं गेलं आणि अब्दुल मात्र यावेळेला आपण पाहताय तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. इथून मात्र आपण पाहतायत 11 बॉल आणि विजयासाठी 16 रनची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला मात्र धावा या कराव्याच लागतील. आज रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत, परंतु पावसाशिवाय हा खेळ थोडासा खेळणं अधुरा आहे. पाऊस आला, रिमझिम पाऊस किंवा मुसळधार पावसाची मजा असते ना, ती पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये ती उन्हामध्ये नसते. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ऑफ द विकेटने संजय. त्यावेळेला सुजितचा हा फटका अप्रतिम. फिल्डर आहेत आणि खूप चांगला चेंज टिपला गेला. अमित या वेळेला आपण पाहतायत कोणती चुकी करत नाहीयेत लॉंग ऑन कडे. ग्रेट कॅच. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. त्या अगोदर एक झेल सुटला होता अलंकारचा आणि तो खेळाडू अजूनपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगतायत की नर्वस आहे, कारण अलंकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. गेम चेंजर खेळाडू अलंकार पाटील आहे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत लोखंडे. आता सामन्यात ट्विस्ट निर्माण झालाय. 10 बॉल आहे. 10 बॉल मध्ये 16 रनची गरज. कधी या बाजूने सामना झुकतोय, कधी त्या बाजूने सामना झुकतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. नॉकआउट स्पर्धा आहे. संघाची धावसंख्या 33 रन्स. बॉल फेकून झाले ते 2. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजय. अनिकेत लोखंडे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जागडे पाटील वॉरियर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माहीम दादरचे खेळाडू या संघामध्ये समावेश असलेले, तर एका साईडला श्री 19 म्हणजेच कांदिवली या विभागातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अब्दुल मात्र पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. आता स्वतः चेंडू घेऊन जात आहेत. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. आता 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची अजून सुद्धा गरज आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. 49 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे आणि इथे फिल्डरला बीट करून निघून जाईल. अलंकार पाटील इज ऑन अ फायर. गेम चेंजर खेळाडू. षटकार येतोय. संघाची धावसंख्या 40. आता बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉल मध्ये 9 रनची गरज. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. तर इथून जर आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 9 रन्स. 4 रन्सवर तिशारा परेराने रोहित शर्माचा झेल सोडल्यानंतर 264 धावा फलकावर लगावल्या होत्या. ईशांत शर्माने कॅच सोडल्यानंतर ब्रँडन मॅकोलमने 200 धावा फलकावर लगावल्या होत्या. काही रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात, परंतु खेळाडू कोणताही जाणून बुजून आपल्या संघासाठी सोडत नसतो कॅच. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज असतं आणि अशा वेळेला मात्र क्रिकेटमधील सी फॉर कॉन्सन्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्फिडन्स. 8 बॉल आणि 9. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. अलंकार पाटीलच्या खेळीवर प्रत्येकाच्या नजरा राहिलेत. काय बॅटिंग केले अलंकार पाटीलने. ऑन साईडला शफल झाले. काय कनेक्ट केलाय चेंडू. गॅप शोधला होता. त्याला माहिती होतं दिनेश मात्र पुढे आलाय आणि मिडॉनच्या क्षेत्रामधून सरळ चेंडू बॅक टू बॅक 2 सिक्सर. आता मात्र सामन्याचं समीकरण सोपं झालंय. 3 रनची गरज. मी म्हटलं होतं एक झेल काही भरपूर काही सांगून जाईल या सामन्यामध्ये. आता 3 रनची गरज आहे. हळूहळू विजयाच्या पाऊल खुणा उमटवत असताना संघ पाहायला मिळतोय. 3 रनची गरज. 46 धावा फलकावर. 7 बॉल आहे तुमच्याकडे. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. संतोष सक्सेना पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता, परंतु स्क्वेअर लेगला पोहोचतायत. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. बॅटची एज होती. आता इथून 6 बॉल आणि 2 रनची गरज आहे.
स्टॉक करण्याचा प्रयत्न होता. 6 बॉल 2 रन्स. यंग स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने आपण पाहू शकतायत नंबर ऑफ सिक्सेस यासाठी सुद्धा कॅश प्राइज 1001 रुपीज आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल नंबर ऑफ विकेट्स या टुर्नामेंट मध्ये जो जास्त विकेट्स घेईल त्याला 1001 रुपीज आपण पाहत आहेत कॅश प्राइज. आणि वन ऑफ द बेस्ट फिल्डर या टुर्नामेंट मध्ये उत्तम दर्जाचा झेल घेणाऱ्या फिल्डरसाठी यंगस्टार क्रिकेट क्लब पापडी यांच्या वतीने बेस्ट फिल्डरसाठी एक सुंदर ट्रॉफी सन्मानित केली जाईल. आणि गणेश जी काकड सर यासाठी ऑब्झर्वेशन जरूर करताना पाहायला मिळते. मात्र मोठा फटका पुन्हा एकदा षटकार आणि स्टायलिश फिनिश केला जातोय. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये फिनिश केलंय या सामन्याला. गेम चेंजर खेळाडू. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात अलंकार पाटील नावाचं वादळ घुंगावलं. 39 धावांची एक उत्तुंग जबरदस्त झंझावती खेळी केली. 13 बॉल मध्ये 39 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेला. त्यामध्ये षटकारांचा समावेश किती आहे तर 5 षटकार तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग बाय अलंकार पाटील. चला दानवेन